चिपळूणमध्ये असा जर कुठच्या आमच्या हिंदू मुलांवर हल्ला झाला तर पोलीस तशात एक वाराचा खांडोळी करून टाकू तरच त्यांना उत्तर मिळणार. एकाची एकदा खांडोळी केली नाही चिपळूणमध्ये तर परत कोण अशी डेअरिंग करणार आहे आमच्या हिंदू मुलींवर आणि हिंदू मुलांच्याकडे वाईट नजरेने बघण्यासाठी. आणि काय फरक पडत नाही मला, चोख सांगतो तुम्हाला. परत याच्यासारखे अजून 10 येऊन उभे राहिले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही. की कितीही गटारातला बेंडूक गवायची शिकलं तरी समुद्रात उतरू शकत नाही. त्याच्यात आणि ह्याच्यात फरक असतो. हे 2 फळी आहेत, त्यांनी समजून घ्यायची. आणि असं या कोकणातली जी सभ्यता खराब करण्यासाठी असे कितीक नेते आले आणि गेले, कितीक होतात तयार आणि कितीक जातात, पण सलोखा आजपर्यंत बिघडलेला नाही. कारण का कोकणाची मानसिकता आणि कोकणातले जे विचार आहेत हे लोकांच्या हृदयातले आहेत. हे असे सांगून येऊन बोलणाऱ्यातल्या लोकांचे नाही आहेत. आणि मला परत एकदा सांगायचं, आमच्या गावातनं कंजेश्वरी देवींची पालखी उठते, त्यांचा पहिला मान हा आमचा असतो. त्या अनुषंगाने पुढे चालतो. पालखी ही आम्ही आमच्या खांद्यावर नाचवतो. ही सभ्यता असे कोणतरी येणार आणि वायफल बडबडणार, त्यांनी खराब होणारी नाही. आणि काय फरक पडत नाही मला, चोख सांगतो तुम्हाला. परत याच्यासारखे अजून 10 येऊन उभे राहिले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही. आणि आम्ही आमच्या ह्याच्यातच चालणार. बघा कसं आहे सर, की पावसाळा आहेत आणि पावसाळा अनुषंगाने जेव्हा आम्ही हे पावसाळा फेस करतो तेव्हा गोलकोट, उकताड, मुरादपूर हे जे भाग आहेत, बाजाराचे जेवढे भाग आहेत त्या भागामध्ये हे सगळे फ्लड एरियाचे भाग असतात आणि ते फेस करायला लागतात. आता आमच्याकडे कसं असतं, जेव्हा ही अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा आमची असलेली जेवढी मुलं आहेत, यंग तरुण आहेत, आम्ही सगळ्यांची एकत्र घेऊन मिटिंग करतो आणि त्यांना आम्ही सांगतो की जर गरज लागली तर आपल्याला स्वतःला पण उतरायला लागेल. कारण का आपल्या गावातला, आपल्या वार्डातला, आपल्या बाजूचा नागरिक हा आपली जबाबदारी आहे आणि पहिले आपण स्वीकारली पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.